नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर समोर आलेली आहे। नक्की काय असणार आहे खुशखबर, नक्की काय असणार आहे गुड न्यूज, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपल्या चॅनलवरती घ्यायला पाहायला मिळतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा जो 13वा हप्ता आहे तो आता जाहीर होणार आहे लवकरच। या दिवशी येणार खात्यात थेट 1500 रुपये। संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या ज्यांना शेअर करा आणि लवकरात लवकर लाईक शेअर करून टाका। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 24 जुलैपासून पात्र महिलांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। मुंबई महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत केली जात आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये पाठवत आहे। या पैशांचा उपयोग महिलांचा घर खर्च असेल, औषध खर्च असेल, मुलांच्या शैक्षणिक शिक्षणासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी करता येतो। तर 13वा हप्ता जुलैपासून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ता वितरित झालेले आहेत। आता हा जो हप्ता आहे 13वा हप्ता म्हणजेच जुलै 2025 महिन्याचा जो टप्पा आहे तो 24 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता उशीर मिळाल्यास तो ऑगस्ट पहिल्या आठवड्यातच मिळेल असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे। या महिलांना मिळालेला हप्ता जाणून घ्या पात्रतेच्या अटी। तर काही पात्र जे आहे त्या पात्र आपल्याला जाणून घ्यायला आहे। महिला ही महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। वय 21 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे। महिला आयकर भरणारी नसावी। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। आधार कार्ड बँक पासबुकशी जोडलेले असावे। बँक खाते हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यासाठी योग्य असावे। ह्या महत्त्वाच्या अटी आहेत। तर पहा पुढे, पूर्वीचे हप्ते मिळाले नाहीत एकत्र मिळू शकतात 3000 ते 4500। जर एखाद्या महिलेला मे किंवा जूनच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला नसेल तर जुलैच्या हप्त्यासोबतच त्यांना एकत्रित मिळू शकतात। म्हणजे मे आणि जून दोन्ही हप्ते राहिले असतील तर तुम्हाला 4500, केवळ जून महिना राहिला असेल तर केवळ तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात।